आता आम्ही कुठे निघालोय मल्हार? फिरायला. हा, फिरायला चाललोय आता आम्ही. तर शिवजयंतीचा प्रोग्राम आहे आपल्याकडं आणि त्यासाठी आता आम्ही निघालोय. तर सगळं आवरलंय अगदी घरातलं आणि चाललोय. तर व्हिडिओला अशीच कंटिन्यू राहा, म्हणजे तुम्हाला सगळा व्हिडिओ डिटेल्समध्ये पाहायला मिळेल. आणि व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा. आणि कुणी सबस्क्राईब केलं नसेल तर मल्हार मी मॅचिंग झालं आहे ना मल्हार? ये इकडं. हे पा मल्हार मी मस्त आम्ही येल्लो येल्लो घातले, थंडी असल्यामुळे टोपी घातली. मी सुद्धा कान वगैरे बांधते कारण रात्रीची वेळ आहे. घड्याळात बघा 8:15 वाजलेले आहेत. तर चला. जा तिकडे बाहेर चल, मी दरवाजा बंद करते. इकडं कर ना, इकडं. अरे इकडं कर ना. चला 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 चला, गाडीवर बसा. तर आहे ना, ही आपली भव्य अशी ना प्रवेशद्वार आहे हे. आणि हे जे आहे ना, तर हे जे आहे ते आपल्या बाजूने आहे, म्हणजे जो रस्ता की लेण्याद्री माणिकडो बाजूला जातो त्या बाजूने ही प्रवेशद्वार आहे. आणि इथून पुढं तुम्ही पाहू शकताय, तुम्हाला भरपूर अशी गर्दी बघायला भेटणार आहे. म्हणजे अलोट असा जनसमुदाय इथं आहे. आणि अक्षरशः गाड्या लावायला जागा नव्हती. जवळजवळ आपला माणिकडो कडे जाणारा रस्ता आहे तिकडे या गाड्या लावलेल्या आहे. इथं पोलीस प्रोटेक्शनसुद्धा भरपूर प्रमाणात आहे. सगळ्या सुविधा व्यवस्था इथे केलेल्या आहेत. भरपूर लोक म्हणजे जवळजवळ तालुक्यातून आणि तालुक्याच्या बाहेरून देखील लोक इथं येत आहेत. तर आजचा कार्यक्रम खूप छान असणार आहे. तर बऱ्याच जणांना माहिती असेल, जुन्नर तालुक्यातील असतील त्यांना, की आपल्याकडं आजचा कार्यक्रम काय असणार आहे. तर त्याआधी म्हटलं चला आपण थोडंसं असं जी काही जुन्नरमध्ये शिवजयंतीची तयारी केलेली आहे ती पाहून यावी. त्यासाठी आता आम्ही चाललेलो आहे. तर व्हिडिओला असेच कंटिन्यू राहा. व्हिडिओ एकदम छान होणार आहे हा. आणि पाहू शकताय इतकी गर्दी, अक्षरशः ट्रॅफिक झालेलं होतं, जाम. आणि इकडं जे जो काही आपला कार्यक्रम होणार होता तो या बाजूला होता. तर होईल तितकं. आणि पाहू शकता आत्ताच एवढी गर्दी आहे, अगदी बसायलाही जागा नव्हती. म्हटलं आता हा कार्यक्रम पाहायचा म्हणजे खूप अवघड आहे. लोक काही रस्त्याकडून पाहत होते, काही तिकडून. आणि तिथं गेल्याच्या नंतर तर मी तुम्हाला शूट दाखवते काय आहे ती परिस्थिती. तर चला आधी इकडं म्हटलं थोडंसं आपण फिरून यावं, त्यासाठी मग आम्ही तिकडे गेलेलो होतो. तर इथं पण जे आहे तो कुस्ती आखाड्यासाठी इथं पण म्हणजे यावर्षीच त्या आयोजित केलेल्या आहेत. त्याचबरोबर भव्य असे बैलगाड्या शर्यतसुद्धा 2 दिवस आहे. तर आता ते पाहण्यासाठी दिवसभर अशी खूप गर्दी होती. आणि जे काही देखाव वगैरे आहेत, पण आता काही कारणास्तव आपल्याला काही शक्य नाही आहे दिवसा जाणं. तर संध्याकाळी अगदी हे उशिरा आल्याच्या नंतर आम्ही तिकडे गेलो होतो. तर हे पहा इथं छान असं लिहिलेलं आहे, तर आपल्या शिवजन्मभूमीचं. आणि आता पुढेही तुम्हाला मी दाखवते. तर या गर्दीतून वाट काढत काढत आम्ही आता चाललेलो आहे. तर व्हिडिओ थोडा मोठा होईल, पण स्किप न करता नक्की बघा. तर इथून आता आपले छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळ्याचं आपण इथं दर्शन घेणार आहोत. आणि मी तुम्हाला किल्ल्याची आता अंधारामुळे किंवा ह्याच्यामुळं काही जास्त काही नाही, पण खूप छान असं अख्खी भगवं वातावरण झालेलं आहे अख्खं. तर हे पहा आता आपलं हे जो आहे हा इकडं सेटअप बनवलेला आहे. गाडीवर असल्या कारणाने इतकं काही व्हिडिओ, पण हा व्हिडिओ मी तुम्हाला पुन्हा डिटेल्समध्ये तिथं जाऊन घेऊन दाखवणार आहे. तर या बाजूला पाहू शकता किती छान अशा छोटे छोटे चित्रफिती लावलेले आहेत. आणि त्यानंतर पाहू शकता पूर्ण अशी पूर्ण भगवा असं आपलं हे जुन्नर आज तुम्हाला पाहायला मिळणार आहे. आणि पुढं पाहू शकताय तुम्ही की
या बाजूने पूर्णपणे लाईट्स असतील, झेंडे असतील किंवा जे काही मंडप टाकलेला आहे तर तो पूर्ण तुम्हाला इथं बघायला भेटणार आहे. तर बऱ्याच ठिकाणी ह्या कमानी टाकलेल्या आहेत आणि पुढचं पण मी तुम्हाला दाखवते. तर इथं कमान झाल्याच्यानंतर पुन्हा इथे खूप अशी भव्य कमान त्यांनी टाकलेली आहे. तर ही जी आहे ती बॅक साईड आहे. तर ते घेण्यासाठी आम्ही खूप लांब असं पुन्हा गेलो आणि आपलं जे जुनं स्टँड आहे तिथे एक वेस आहे. तर त्या वेशीपासून पुन्हा तो आपल्या खरं तर आपल्या सगळ्या सबस्क्रायबर फॅमिलीसाठी हा व्ह्यू मी घेतलेला आहे आपल्या तालुक्याचा आणि खरोखर जुन्नर तालुक्यात राहण्याचा खूप अभिमान आहे. तर सगळ्यांनाच आपल्या म्हणजे जे छत्रपती शिवाजी राजे आहेत त्यांच्याबद्दल खूप गर्व आणि अभिमान सगळ्यांनाच आहे आणि त्यांच्यामुळं आज आपण खरं तर इथं आहोत. तर आता बऱ्याच तो इतिहास सांगायला गेला तर खूप सारा मोठा असा आहे. तर रस्त्याला खूप अशी गर्दी बघायला मिळते तुम्हाला. तर तिकडून येणाऱ्या गाड्यांची संख्या पहा जास्त प्रमाणात आहे, म्हणजे बाहेरून लोक खूप मोठ्या प्रमाणात तिकडे येत आहेत. अगदी ज्या लोकांना येणं शक्य नाही तेही अगदी गाड्या करून वगैरे इथं आलेली आहेत. तर ते तर तुम्ही पुढं पाहणारच आहात. तर असा हा आपला आजचा इंटरेस्टिंग असा व्हिडिओ होणार आहे. तर पूर्ण असं बराच वेळ तिकडे जाण्यासाठी जवळजवळ एक 2-3 किलोमीटरपर्यंत आपल्याला त्यासाठी जावं लागलेलं आहे. आणि आता पहा आपण थोड्याच वेळात जे काय आपल्याला शूट घ्यायचं होतं तिथं पोहोचलो आहे. तर ही एक वेस इतकी भव्य सजवलेली आहे आणि खूप छान अशा पद्धतीची ही वेस आहे, पाहू शकताय तुम्ही. आणि तर आता आपण थोड्याच वेळात पुन्हा ही वेस दाखवली. तर पहा किती सुंदर अशी आहे, खूप छान सजावट केलेली आहे. तर आता तुम्हाला परत मी पुढं पण जाऊन दाखवते, पुन्हा सगळ्या या बाजूचा जो व्ह्यू आहे तो दाखवते. तर आहे ना पहा इथं आता मी थोडंसं व्हिडिओचं स्पीड वाढवलेलं आहे आणि अगदी कमी वेळात तुम्हाला आता शिवाजी महाराजांचं आपल्या छत्रपती शिवरायांचं दर्शन होणार आहे. तर पहा आता आपण थोड्याच वेळात पहा इथं पोचतोय आणि जे काही हे आहे ना तर हे पहा खूप सुंदर अशा इथं प्रतिमा उभारलेल्या आहेत आणि इकडच्या बाजूने सुद्धा बघा मस्त असं आपले सजावट केलेली आहे. ह्या बाजूने जो सेटअप उभा केलेला आहे तर दरवर्षी अशा पद्धतीचा वेगवेगळ्या प्रकारचा इथं सेटअप हा उभा करतात. त्यानिमित्ताने हा जो रस्ता आहे हा किल्ल्याकडे जाणारा रस्ता आहे. तर त्या बाजूने छान अशी सजावट आहे. तर आता जो काही उद्याचा तुम्हाला हे बघायला मिळेल आता तर आता माझं जर जाणं शक्य झालं तर तुम्हाला मी पुन्हा तो व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत घेऊन येण्याचा प्रयत्न करेन. तर पाहू शकता किती छान असं त्यांचं हे दिसते. अगदी त्यांच्या दर्शनासाठी खूप सारी इथं गर्दी आहे बघा. तर नक्कीच प्रत्येक गावामध्ये प्रत्येक शहरामध्ये हे शिवरायांचे तुम्हाला काही भेटणार नाही, पण प्रत्येक चौकात आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा तुम्हाला पुतळा पाहायला भेटेल आणि त्यावेळेस तुम्ही नक्की इथं दर्शन घ्या, कारण खूप महान दैवत आहे आणि खूप त्यांची महान. तर पहा आणि आता इथं आहे ना थोडंसं आम्ही व्हिडिओ घेण्याचा प्रयत्न केला, थोडेसे फोटो काढले आणि आवाज जास्त असल्यामुळे इतकं काय म्हणजे हे नाही करता आलं. तर चला आता पुढं पण तुम्हाला मी दाखवते अजून पुढं काय असणार आहे ते. तर मल्हार पहा फोटोसाठी मस्त असा उभा पोज दिलेली आहे. त्याला काही जास्त व्हिडिओज फोटोजमध्ये यायला जास्त फारसं काही आवडत नाही. आता मी तुम्हाला दाखवते पुढचं. तर इथं आहे ना पान आणलं होतं, कारण की असं संध्याकाळी आम्ही कधीच म्हणजे असं बाहेर येत नाही आणि मग आलं का मस्त इथं चॉकलेट पान आणलं होतं. तर मल्हार खातो आहे आता आणि त्यामुळं इथं थांबलो आम्ही जरा, त्याला म्हटलं घे इथं खाऊन. तर मस्त असं बघा चॉकलेट पान आहे. तर चला आता खाऊन झालं की आता आपण जाणार आहोत मेन जो कार्यक्रम आहे तो कार्यक्रम पाहण्यासाठी. तर तिथे गेल्याच्या नंतर तुम्हाला नक्कीच कळेल का आता काय होणार आहे आणि अजून काय काय असणार आहे. तर इंटरेस्टिंग असं आपल्या इथं स्टॉल लावलेले आहेत बचत गटांनी. थांबा, गाड्या येतात ना म्हणलं लक्ष द्या. थांबा सेल्फी घेऊ.
कार्यक्रम आहे तो बघण्यासाठी आणि निघालो आत्ता आम्ही इथून. तर हे छान शिवजन्मभूमी जुन्नरेचं नाव दिलेलं आहे आणि या बाजूला पाहू शकताय आपले छत्रपती शिवाजी महाराजांचा तर पहा आता इथे ना छान असा स्टॉल लागलेले आहेत. तर स्टॉलसाठी इतकी गर्दी आहे आणि सगळे खाद्यपदार्थांचे स्टॉल आहेत विशेषतः आणि तेच खाण्यासाठी खूप सारे लोक इथं जमलेली आहेत. तर छान आता मी तुम्हाला पुढं दाखवते काय काय असणार आहे. तर पहिले इकडं बघून आलो तर जे काही म्हणजे इथं आख्यान होतं फोक्स काहीतरी फोक्स म्हणून काहीतरी आख्यान आहे ते काही मला इतकं कळलं नाही. पण म्हणजे माझ्या माहितीनुसार की इथं जवळजवळ ते पाहण्यासाठी 2-2 हजार रुपये असं तिकीट आकारलं जात आहे बाहेर. तर ते पाहण्यासाठी इथं खूप सारी गर्दी होती. तर तिकडं आमचं काही जाणं म्हणजे जरा पाहिलं आम्ही खूप गर्दी. त्यानंतर म्हटलं चला आपण इथे फिरू. तर कसले कसले स्टॉल लागलेले आहेत ते पाहण्यासाठी आम्ही गेलो. ते इथं असे प्रिंटेड छान असे टी-शर्ट होते. तर ते पाहिले आणि त्याच्यानंतर पुढं आल्याच्यानंतर खूप साऱ्या मसाल्यांच्या व्हरायटी असतील, इथं लाकडी वस्तू होत्या. तर असं सर्व काही इथं आपल्याला बघायला मिळालेलं आहे. तर आता काय होतं गर्दीमुळं इतकं काही शूट मला व्यवस्थित घेता आलेलं नाही. तरी होता होईल तेवढं मी घेतलेलं आहे. तर असे हे स्टॉल आहेत बघा इथं काही रिकामे आहेत. तर ही जी व्यवस्था असते तर हे बचत गटाच्या ज्या महिला असतात जे काही उमेदचे ऑनलाईनचे गट्स असतात तर ती लोक ह्याची अरेंजमेंट करतात आणि बाकीचे जे काय आहेत ज्यांना कुणाला ह्याच्यात सहभाग नोंदवायचा आहे त्यांनी अगदी विनाशुल्क इथं आपण नोंदवू शकतो. तर पहा हे जे आख्यान इकडं चालू आहे आणि ही जी गर्दी आहे बापरे एवढी गर्दी पाहून आम्ही तिथून पाठीमागं फिरलो. म्हटलं ह्या गर्दीत आपल्याला काही बघायला मिळणार नाही. आणि त्यानंतर इकडे जे काही आपल्याकडं द्राक्ष बागा असतील जुन्नर तालुक्यामध्ये तर त्यांचे हे जे काही कॉर्नर होते, जे काही मनुके असतील, हे असे सारे काही इथं लोणचे असतील, पापड असतील, नागलीचे पापड असतील, अगदी सगळं काही इथं छान असे म्हणजे स्टॉल लावलेले होते. तर हे जे काही होतं ना तर हे 100-100 रुपयाला होतं. पहा ते दाखवत आहेत. तर आता आवाज खूप होता त्याच्यामुळे मी सगळं काही व्हॉईस ओव्हर केलेलं आहे. तर हे 100 रुपयाला. परत कांदा कट करण्याचं जो होतं तेही 100लाच होतं. हे सगळ्या ज्या काही वस्तू होत्या हे 100-100 रुपयामध्ये इथे विकत होते. तर आता हे सगळं काही मिळतंच इतर वेळी पण आणि ह्याचा काही फारसा उपयोग होत नाही. कारण मी काय केलं ह्याच्यातलं जे रश्शीवालं होतं ना ओढायचं ते ऑनलाईन मी ऑर्डर केलेलं होतं. अगदी ते काही 100-150मध्ये 2 आले होते. पण ते काही फारसं जास्त दिवस चाललं नाही. आणि त्यानंतर इथं पहा इथं थालीपीठं, अनारसे हे बरंचसं काही इथं तुम्हाला आता बघायला मिळेल. तर इतकं गर्दीमुळे मला इतकं काही व्हिडिओ नीट घेता आलेलं नाही तुम्हाला सांगते. कारण खूप सारी गर्दी होती आणि शक्य झालं तर मी पुन्हा हा तुम्हाला व्हिडिओ देण्याचा प्रयत्न करेल. तर खूप व्हिडिओ मोठा आहे. तर आपला पार्ट 2 पण आता मी ह्याच्यातलाच पुढं तुम्हाला दाखवेल. कारण व्हिडिओ खूप मोठा होतो आहे आणि हे जे स्टॉल होते ना हे जे काही मासवडी असेल, शेंगोळे असेल हे सारे खूप असे सारे हे स्टॉल होते. तर इतकं म्हणजे दाखवण्यासारखं खूप सारं काही होतं. पण जे काही शूट घ्यायचं होतं तर ते खूप सारं गर्दीमुळे काही व्यवस्थित घेता आलं. तर इथं पहा हा पिझ्झा होता. इथंही भरपूर गर्दी होती. 99 रुपयात हा पिझ्झा होता त्यांनी बनवलेला. तर अशा पद्धतीने पहा तव्यावर फक्त पिझ्झा बेस लावून ज्या काही म्युनीज वगैरे ज्या काही चटण्या आपण ही घरीसुद्धा मुलांसाठी बनवू शकतो. तर काही फरक पडत नाही इतकं त्याच पद्धतीने तसं होतं आणि अगदी ह्या पहा मुलीच आहेत आणि छान असा हा त्या व्यवसाय करतात आहेत. तर यात्रा असेल किंवा अजून काही असेल त्यावेळेस आपण हे स्टॉल जर लावले तर इथं पहा छान मासवडी आणि शेंगोळीची ताटं ठेवलेली आहेत. जेणेकरून लोक ह्याचा पाहून इकडं खाण्यासाठी येतात. तर इथं जी होती ती दाबेली होती. तर त्याच्या परीने जनतेने इथं छान छान असे स्टॉल लावलेले आहेत. तर जास्त जे काही मोमोज असेल, बिर्याणी असेल किंवा अजून
अजून एक काहीतरी खूप ते म्हणजे जे काही फिश फ्राय किंवा चिकन फ्राय हे खूप सारं मोठ्या प्रमाणात इथं बघायला मिळते. आणि त्यानंतर इकडं पहा हे आपल्या छत्रपती शिवरायांचे जे काही फोटो होते तेही इथं विकण्यासाठी आणलेले होते आणि खूप मोठं असं इथं कलेक्शन आहे, पाहू शकताय. तर हेही आम्ही इथं पाहिलं आणि त्यानंतरच तुम्हाला मी आता पुढं दाखवते. पुढं थोडीशी आपली खाऊ गल्लीच म्हणावी लागेल, खूप सारी मोठी आहे. ज्यूस असतील, आईस्क्रीम असतील, खूप सारं काही सगळं काही खाद्यपदार्थ इथं खायला होते. त्याच्यामुळं अगदी लोक म्हणजे खरं तर खाण्यासाठीच भरपूर सारं स्टॉल होते. बाकीचे स्टॉल अगदी कमी प्रमाणात असे खाण्यासाठी स्टॉल होते आणि चिकन भाकरी असं लोक 100 रुपयामध्ये वगैरे मिळत होतं आणि खात होते. तर त्यानंतर इथं जे काही मंचुरियन असतील ते बरंच सर्वच काही होतं, पण आता ह्या गोष्टी आम्हाला फारशा काही आवडत नाही. त्याच्यामुळं आम्ही फक्त 1-2 आयटम खाल्ले. त्यानंतर आईस्क्रीम खाल्ली, फालुदा खाल्ला. म्हटलं ठीक आहे. तर इथं फिश फ्रायचं पण आहे पहा. तर मोठे मोठे पातेलं वगैरे भरून त्यांनी भाज्या वगैरे मस्त केलेल्या आहेत. आणि म्हणजे खूप सगळे असे बिर्याणी असतील तर गरम गरम हे इथं या बाजूला ही जी बैठक व्यवस्था आहे ती सगळी जे काही म्हणजे शासनाचं जे काही हे असेल त्यांनीच करून दिलेली आहे. तर अशा पद्धतीने स्टॉल पहा इथं लागलेले आहेत. तर चला, व्हिडिओ खूप मोठा होतोय, तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. असे छान छान व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत घेऊन येतील. आणि यातला पुढचा भाग तुम्ही पहा, तोही खूप सुंदर असणार आहे. मी तुम्हाला बऱ्याचशा काही गोष्टी तुम्हाला दाखवणार आहेत. नवीन नवीन खाद्यपदार्थ असतील, जी काही आपली संस्कृती असेल त्याबद्दलचे. तर चला, तर पुढं मी व्हिडिओला असेच कंटिन्यू राहा आणि आपले अजून नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका. चलो, बाय.